हाय, तर मी आज बनवणार होती एक कोरियन मॅगी, जी की मी कालच आणली होती जस्ट ट्राय करण्यासाठी. कोणी कोणी आधी ही मॅगी खाल्लेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हेही सांगा. तर ह्याच्यावरती हॉट अँड स्पायसी बघून मला तर थोडी भीती वाटत होती, कारण की मी एवढं स्पायसी कधीच म्हणजे खाते मी स्पायसी, पण एवढं असं नाही जेवढं ह्याच्यामध्ये दाखवलं होतं. सो थोडी भीती वाटत होती. आणि ओपन केल्यानंतर इथे 2 पॅकेट काहीतरी दाखवले होते. एक मध्ये मसाला होता म्हणजे लाईक पावडर टाईप, आणि एक मध्ये होतं ऑइल. ते काही समजलं नाही, म्हणून थोडंसं रिसर्च केल्यानंतर कळलं आपण जसं मॅगी बनवतो नॉर्मली तसं मॅगी बनवून हा मसाला वगैरे टाकायचा असतो, म्हणजे जो मॅगी मसाला असतो. आणि ती जशी शिजून होऊन जाते तसं आपल्याला तो ऑन द टॉप शिजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर तो मसाला घालायचा असतो. सो हे काहीतरी वेगळंच होतं, बट एनिवेज ती खूप फिलिंग चांगली होती, कारण की आतापर्यंत फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोरियन लोक जेवताना ते बाउलमध्ये घेतात आणि असं त्यांचं ते ऑइल वगैरे असं ते टाकलं. आज तर प्रत्यक्षात केलं होतं आणि बघून तर ती खूप मस्त वाटत होती आणि स्मेलही खूप चांगला होता. पण जसं खाऊन बघितलं भाई साब, स्टार्टिंगला काहीच नाही वाटलं, पण हळूहळू नाकातून तोंडातून सगळ्यातून धूर निघत होता. इतकं की काय विचारू नको भाई, एवढी स्पायसी खातात कसं हे कोरियन लोक. बट एनिवेज एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी ह्याला 10 मधून 7 रेट करेन, कारण की टेस्ट वाईज चांगली होती पण खूप तिखट होती. लाईक हे बोलायला शब्दच नाहीत मला, तुम्ही असंही बोलू शकता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.